श्रीकृष्णाय नमः. हा श्लोक भगवंताचा स्वरूप निर्देशनाचा आरंभ आहे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यञ्च भूतानामंत एव च. भगवंत म्हणतात, हे गुडाकेश, मी सर्व प्राण्यांच्या अंतःकरणी वसलेला आत्मा आहे. मीच सर्वांचा आरंभ, मध्य आणि शेवट आहे. हा श्लोक गीतेच्या दैवी विभूती योगाचा हृदयबिंदू आहे. इथे भगवान स्वतःला कोणत्या दृष्टीने सांगतात? नाव, रूप, देह यांच्या पलीकडचा साक्षी स्वरूप आत्मा म्हणून. अहम आत्मा, मी हा देह नाही, मी सर्वांच्या अंतरंगातील चेतना आहे. याच चेतनेतून सर्व अनुभव, ज्ञान, आनंद आणि अस्तित्व जाणवतं. वेदांत सांगतो, सर्वम खल्विदम ब्रह्म, म्हणजे जगातील प्रत्येक वस्तू ही त्या एकाच आत्मतत्वाची प्रतिमा आहे. हा आत्मा कोणाच्याही बाहेर नाही, तो प्रत्येकाच्या हृदयात सर्व भूताशय स्थितः, विचारात, स्पंदनात आहे. देह, मन, बुद्धी ही त्याची साधने आहेत, पण तो स्वतः शुद्ध साक्षी निर्विकार आहे. भगवंत म्हणतात, मीच प्रारंभ आहे, कारण माझ्याशिवाय काहीही उत्पन्न होत नाही. मीच मध्य आहे, कारण सर्व काही माझ्या आधाराने टिकून आहे. मीच अंत आहे, कारण शेवटी सर्व पुन्हा माझ्यातच विलीन होते. हीच त्रिकाल सत्ता म्हणजे परमात्मा. हा श्लोक आपल्याला सांगतो, भगवान कुठेतरी दूर नाहीत, ते आपल्या अंतःकरणातच स्पंदत आहेत. जो स्वतः आत त्या साक्षीचा अनुभव घेतो, तो बाहेर परमेश्वर शोधत नाही, कारण त्याला जाणवतं की तो मीच आहे आणि मीच तो. जेव्हा आपण आत्मस्वरूप जाणतो, तेव्हा भीती, हाव, मत्सर, मोह याचं अस्तित्व नाहीसं होते. मी हा शब्द देहापुरता नाही, तर त्या चैतन्यापुरता आहे, जो सर्वात समान आहे. जो स्वतः आत्मा ओळखतो, तोच सर्वांमध्ये देव पाहू शकतो. अहम आत्मा ही घोषणा ब्रह्मस्वरूपाच्या जागृतीची. जो ही ओळख प्राप्त करतो, तो मी आणि तो यातला भेद विसरतो. श्रीकृष्ण शरणम मम.